आमचं पहिलं प्राधान्य हे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्सला त्या ठिकाणी जे डिझेल लागतं ICU साठी किंवा त्यांच्या अजून कुठल्या ऑपरेशनल मेथडसाठी ते, आणि शेतकरी यांना आपण प्राधान्य त्या ठिकाणी देणार आहोत. परंतु शेतकऱ्यांना तहसीलमध्ये चिखली शहर आणि चिखली तालुक्यामध्ये जेवढे पेट्रोल पंप धारक आहेत, मालक आहेत, त्यांची बैठक आणि सोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आणि या बैठकीमध्ये नेमक्या अडचणी काय आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या. स्वतः पेट्रोल पंप धारकांनी त्या ठिकाणी काही जो काळा बाजार चालू आहे डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये त्या संदर्भात त्यांनी वाच्यता केली. येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडनं फिरतं पथक आपण केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी साठवणूक करून इलिगल किंवा अवैध विक्री पेट्रोल आणि डिझेलची चालू आहे त्या ठिकाणी 100% कारवाई हे प्रशासन करणार आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही तुम्हाला डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गोंधळून जाऊ नका. जो कोणी डिझेल पेट्रोल मध्ये काळा बाजार करत असेल, साठवणूक करत असेल, त्याच्यावरती मात्र त्या ठिकाणी प्रशासन योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना, शेतकरी बांधवांना मला हेच सांगायचं आहे, जर कुठल्या पेट्रोल पंपावरती चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या बॅरल किंवा कॅन्स हे भरून दिले जात असतील तर तुम्ही तशी तक्रार प्रशासनाकडे करा, मला फोन करा. अशा इलिगल किंवा अवैध विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप धारकावरती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई प्रशासन करणार आहे. या सगळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य हे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्सला त्या ठिकाणी जे डिझेल लागतं ICU साठी किंवा त्यांच्या अजून कुठल्या ऑपरेशनल मेथडसाठी ते, आणि शेतकरी यांना आपण प्राधान्य त्या ठिकाणी देणार आहोत. परंतु शेतकऱ्यांना पुढं करून जर कोणी चुकीच्या पद्धतीने साठवणूक करत असेल त्याला मात्र प्रशासनाच्या कारवाईला त्या ठिकाणी समोर जावं लागणार आहे.